शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शेतकरी 1 जूनपासून संपावर गेलेत। त्यास पाठिंबा आणि सहभाग नोंदवण्यासाठी ठिकठिकाणी विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहेत। कोपरगाव येथे सकाळी 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते। शासनाचा निषेध म्हणून आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे स्वयंघोषित शेतकऱ्यांचे संप मागे घेतल्याचे जाहीर केले। या निर्णयामध्ये कोणत्याही शेतकऱ्यास विचारात न घेतल्याच्या निषेधार्थ कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदेंसह अनेक शेतकऱ्यांनी मुंडन केलं आणि मोर्चा काढत गांधी चौकात सभा घेत तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन दिलं। याप्रसंगी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश आबा परजणे यांनी संप सुरू असेपर्यंत संघाचे दूध संकलन बंद करण्याचा निर्णय जाहीर केला। विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या भाषणानंतर तहसीलदार किशोर कदम यांना निवेदन देण्यात आलं। या मोर्चासाठी गावबंदला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। त्या दरम्यान टाकळी गाव बंदची हाक देण्यात आली होती। त्याच तालुक्यातील टाकळी गावानं गाव बंद ठेवून आपला पाठिंबा दर्शवला आणि शासनाचा निषेध करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं। यावेळी टाकळी गावातील ग्रामस्थांसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं हजर होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस नाइन मीडिया, कोपरगाव।